नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 21 ऑगस्ट 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीया आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:53 पासून ते 12:29 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:05 पासून ते 12:53 पर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:29 पासून ते 2:05 पर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 7:41 पासून ते 9:17 पर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनी बरोबर युतियोग करणार आहे. शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. गुरु मंगळाबरोबर केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 नंतर हा चंद्र मीन राशीमध्ये भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:12 नंतर हा चंद्र व्यय स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जी काय महत्त्वपूर्ण कामं आहे ती संध्याकाळपर्यंत करून घ्या. खास करून तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवणं अतिशय आवश्यक राहील. तुमचे जे मित्र परिवार असेल त्यांच्यावर भेटीगाठी असेल, घरातले व्यक्ती असेल त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला सतर्क राहावं लागेल. कुठल्याही प्रकारचे छोटे मोठे निर्णय घेताना नीट विचार करणं गरजेचं राहील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन सारख्या भावना जास्त प्रमाणात दिसून येतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. तुमच्या राशीतल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 नंतर हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतियोग करणार आहे आणि तुमच्या राशीतला हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे कार्यक्षेत्राच्या संदर्भातले जे सहकर्मी किंवा वरिष्ठ असेल त्यांच्यावर वादविवादाच्या ठिणग्या वगैरे सुद्धा उडू शकतील. त्या संदर्भात थोडंसं काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. मित्र परिवार भेटीगाठी होऊ शकतील. गपशप होऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. व्ययातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 नंतर हा चंद्र तुमच्या 10व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल आणि तुमचा मूड खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. थोडंसं दगदग होऊ शकेल मात्र काळजी करू नका. दिवस अतिशय उत्तम राहील. स्ट्रेस, टेन्शन थोडंसं जाणवल्यासारखं वाटेल मात्र काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही घडामोडी किंवा त्या संदर्भातले काही चांगले विचार, काही चांगल्या इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्या द्वितीयातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे.
लाभातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणारे संध्याकाळी 7:12 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युती योग करणार आहे आणि लाभातल्या हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी काय महत्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढू शकतो, कुठल्याही कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. खर्चात नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र तुमच्यासाठी अतिशय शुभप्रदायी असाच असणार आहे. काही चांगले इंट्युशन्स तुमच्या बरोबर येतील. तुम्ही मांडलेले अंदाज अचूक ठरतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव सुद्धा येऊ शकतील. संध्याकाळ नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला शुक्र बरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दशमातल्या गुरु मंगळा बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र 8व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि दशमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्या संदर्भात काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे घेऊ नका. कुठल्याही कामाची सुरुवात सुद्धा अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6ष्ठ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर प्रतियोग करणार आहे. भाग्यातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि तुमच्या भाग्यात असणाऱ्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र मात्र वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तूळ रास. तूळ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. अष्टमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र तुमच्या 6व्या स्थानात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे आणि तुमच्या अष्टमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घ्या. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याच्या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास पटकन समजणार नाहीत. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात मध्ये कुठलेही छोटे मोठे निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि सप्तमातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार. संध्याकाळी 7:12 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल. तिथेच असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. सप्तमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी घरातले जे मोठे व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्यावर वादविवादाचे सुद्धा प्रसंग निर्माण होतील. काळजी घ्या. ही गोष्ट अतिशय महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुमचे काही महत्त्वपूर्ण जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये त्यांच्यावर भेटीगाठी होतील, फिरायला जाणं होईल, तुमचा मूड सुद्धा खूप चांगला आहे. तुमच्या दोघांमध्ये हार्मोनी खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि षष्ठातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या गुरु मंगळाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार. दिवस महत्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जी तुमची अडकलेली कामं आहेत ती करण्याकडे तुमचा कल राहील. फिरणं वगैरे जास्त होईल पण ते पूर्ण करण्यात थोड्याशा त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्याचा परिणाम
तुमच्या शरीर स्वास्थ्यावर सुद्धा होऊ शकतो. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल, तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युती करणार आहे. अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. पंचमातला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल. तिथे असणारा नेपच्यून बरोबर युतीयोग करणार आहे. पंचमातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून हा संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. खर्च अनपेक्षित अनावश्यक होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. परंतु लॉंग टर्ममध्ये केलेली काही इन्व्हेस्टमेंट तुमच्या आता कामी येऊ शकेल. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधी हा अतिशय चांगला राहील. तुमचे अंदाज बरोबर येतील. तुम्ही मानलेले अंदाज अचूक येतील. तुमची कामं पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या राशीतला शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. चतुर्थीतला गुरु मंगळाबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. आणि तुमच्या चतुर्थातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून स्वतःच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. तुम्हाला शारीरिक काही व्याधीच्या संदर्भातले त्रास होऊ शकतील. काळजी घ्या. वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध ताणले जाण्याची शक्यता राहील. हाच प्रकार घरातल्या व्यक्तींसमवेत सुद्धा दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र काही चांगले अनुभव तुम्हाला येतील. काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट मिळू शकतील. आणि अचानक काही लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा शनी बरोबर हा चंद्र युतीयोग करणार आहे. तुमच्या षष्ठात असणाऱ्या शुक्राबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आणि तृतीयातल्या गुरु हर्षल बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. संध्याकाळी 7:12 हा चंद्र तुमच्याच राशीत भ्रमण करेल. तिथे असणाऱ्या नेपच्यून बरोबर युतीयोग करणार आहे. आणि तृतीयातल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. संध्याकाळपर्यंतच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही संदर्भातले असतील तरी अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन या भावभावनांची गर्दी जास्त झाल्यासारखी वाटेल. त्याच्यामुळे थोडासा आत्मविश्वासामध्ये कमतरता जाऊ शकेल. काळजी करू नका. संध्याकाळ नंतरचा कालावधी मात्र अतिशय उत्तम असा असणार. तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. तुम्ही मांडलेले अंदाज बरोबर ठरतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं सुद्धा हाती घेऊ शकाल. फिरणं वगैरे होईल, मात्र कामं तुमचे पूर्ण होताना दिसतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 21 ऑगस्ट 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.